माझ्या बॉसने मला नुकतंच सांगितलं की आपल्या डिपार्टमेंटचा टर्नओव्हर रेट बिपाशपासर आहे आणि कंपनी कोसळण्यापासून वाचवण्यासाठी आता फक्त मीच उरलो आहे. माझी नियुक्ती डेटा अॅनालिस्ट म्हणून झाली होती, डॅशबोर्ड बनवण्यासाठी आणि विस्कळीत डेटा नीट करण्यासाठी. सोपं वाटतंय ना? पण तसं नाहीये. 2 आठवड्यांनंतर मला जाणीव झाली की निवृत्त होणाऱ्या 2 फायनान्स एक्स्पर्ट्सची जागा घेण्यासाठी माझी तयारी केली जात आहे, ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण कंपनीचा भार आहे. हे लोक फक्त सोडून जात नाहीत, तर ते त्यांच्यासोबत अनेक वर्षांचा असा अनुभव घेऊन जात आहेत, जो कुठेही लिहून ठेवलेला नाही. आपण इथे डझनभर जुन्या स्प्रेडशीट्समधील हजारो फॉर्म्युलांबद्दल बोलतोय. मी माझ्या बॉसला सांगितलं की मी अकाउंटंट नाहीये. तिचं उत्तर, "हे करण्यासाठी तुला अकाउंटंट असण्याची गरज नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर, हे असं आहे की तुमची नियुक्ती ट्रक ड्रायव्हर म्हणून झाली आणि मग तुम्हाला सांगितलं की 6 आठवड्यांत तुम्हाला एकट्याने पॉशपास विमान चालवावं लागेल. जर ट्रकच्या मार्गात चूक झाली तर तुम्ही उशिरा पोहोचता. पण जर तुका असं विमान चालवताना चूक झाली तर विमान कोसळतं." मी थोडी चौकशी केली आणि मला समजलं की ही कंपनी काही वर्षांपूर्वी एका विशिष्ट कारणामुळे दिवाळखोर झाली होती, चुकीचे फायनान्शियल रिपोर्टिंग, आणि आता ते मला सुद्धा अगदी तेच करायला लावणार आहेत. धोक्याच्या घंटा इथेच थांबल्या नाहीत. माझ्या बॉसने शेवटी मान्य केलं की माझ्या पदावर आलेली जवळजवळ प्रत्येक व्यक्ती एका वर्षात पळून जाते. मी करिअर करत नाहीये, मी तर एका यंत्रातून चिरडला जातोय. सध्या मी डॉक्टरांच्या नोटवर घरून काम करतोय, कामाचा आभास निर्माण करण्यासाठी माझे डिलिव्हरेबल्स ऑटोमेट करतोय आणि मला मिळणाऱ्या प्रत्येक नोकरीसाठी अर्ज करतोय. विमान तर आता कोसळणारच आहे आणि मी फक्त जमिनीवर उभा राहून त्याला टाटा करणारा एक माणूस आहे.